बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर विनयभंगाची घटना घडली आहे। ही घटना निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे। बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी देखील काळेंनी केली आहे। दरम्यान बेटी बचाओ बेटी पढाओ हे फक्त कागदावर आणि निवडणुका जिंकायला सांगितलं जातं असं म्हणत राज्यात वाढत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना शासन आणि गृह खातं जबाबदार आहे असं देखील काळे म्हणाले। बीडमध्ये जे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये ज्या पद्धतीने विनयभंगाच्या किंवा आमच्या महिला मुलींच्यावर अत्याचार करण्याचा बातम्या ज्या पेपरला आल्या, तर माझी त्या बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीला जनता जनार्दनाला प्रार्थना राहील की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात मराठवाडा, साधू संतांचा मराठवाडा आणि त्या वारकरी संप्रदायाचा मराठवाडा, अशा या मराठवाड्यामध्ये आपण अशा पद्धतीने जावं ही कितपत योग्य आहे। अशा होत असलेल्या प्रकाराला मी त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि इथून पुढे सरकारने असे प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि ज्यांनी तो प्रकार केला त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।